जवळपास आम्ही अर्ध्या वाटत आलेलो आहे आणि मागं बघू शकता बाईक सुद्धा आहे, कशी जरी ढकलत पडपर आणलेली आहे आणि अर्धाच रस्ता जवळपास क्रॉस केलेला आहे आणि इथला जो किल्ला आहे, तो गड आहे, तो नजरेच्या टप्प्यात आलेला आहे. हा मागं पाहू शकता जो सुळका दिसतोय तोच कोथळीगडचा सुळका आहे आणि हा जो मागं दिसतोय हा पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे. आपण आहोत पेठ गावामध्ये आणि मागं पाहू शकता एक किल्ल्यावरचीच जी तोफ आहे, जी छोटी तोफ आहे, ती गावामध्ये तुम्हाला पाहायला भेटते. असणाऱ्या मारुतीच्या देवळामध्ये आणि मागं जे पाहू शकते मारुतीचं देऊळ आहे, तसंच मागं जे पाहू शकता एक व्याघ्रशिळा आहे इथं. मारुतीच्या देवळापासून पुढे येणाराच रोड हा किल्ल्यावर जातो आणि या रोडने तुम्हाला साधारणतः म्हणजे अंदाजे तुम्हाला एक 2 ते 1.5 तास किल्ला चढाईला लागेल. रस्त्यानेच पुढे चालता आपल्याला एक इथं विरगळ पाहायला मिळते. पुढे पेठगावातनं पुढे येणारी वाट जी एक छोट्याशा वाडीत येते. आल्यानंतर आपल्याला असा जो आहे मागं जे आहे तो बोर्ड पदार्थ दिसतो आणि आपल्याला इथे येऊन या दिशेला पुढे जायचं. बरं, घातलेली हॅट कशी दिसते नक्कीच कळवा. किल्ल्याच्या चढाईवेळी काही स्थानिक लोक जी आहेत ती ताक, दही असे विकतात आणि त्यातलीच एक ती छोटी आहे, ती मागं तुम्ही पाहू शकता. कधी गडावर आलात तर नक्की या ताईकडनं ताक घ्यायला विसरू नका. आम्ही दुपारच्या जवळपास 12:30-1च्या आसपास चढतो, त्यामुळे उन्हाचा तडका भरपूर आहे. मागे पाहू शकता, मागं जो दिसतोय तो गडाचा उद्ध्वस्त दरवाजा आहे.
दरवाजापासून डाव्या बाजूला आलोय. आता गडफेरी घेतोय आणि या बाजूला चालत असताना पाण्याच्या टाक्या भरपूर साऱ्या नजरेस पडतात. आता आम्ही गडाच्या जवळपास मागच्या बाजूला आलोय आणि इथं पाहू शकतो पहारेकरांसाठी असलेली जागा. आता मी इथं उभा आहे, ती पहारेकरांची जागा आहे. माझ्या मागं पाहू शकतो. तसंच इथून जो व्ह्यू दिसतोय ना, अक्षर सांगू एकदम असं डोळे दिपवणारा व्ह्यू आहे आणि खूप सुंदर असा ते नजारा किंवा दृश्य म्हणा असं दिसतं. भरपूर वर्षापूर्वी इथे एका गिर्यारोहकाचा मृत्यू झालेला. त्याची इथं स्मरणाची जी कोनशी आहे ती तुम्हाला बसवली. आम्ही जी गडफेरी आता कंप्लीट केलेली आहे त्यामध्ये असंच इकडनं दिसून येतो पाण्याच्या टाक्या आणि एकूण धान्य कोठाऱ्याची जागा ही इकडे या साईडला दिलेली आहे. इथे आल्यानंतर आपल्याला वरती 2 अशा कॅनॉन दिसतात. जी पहिली तोफ ही इथे आहे आणि मागं सुद्धा पाहू शकता. तसंच वरच्या साईडला जो दिसतो तो बुरुज आहे. त्यावरती आपल्याला जायचं आहे. दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे गणेशाची मूर्ती दिसते. गणपतीच्या इथूनच पुढे आल्यानंतर आपल्याला इथे पाण्याचा टाका दिसतोय. वरती आल्यानंतर आपल्याला एक भैरोबाचं जे मंदिर आहे ते दिसतं. आतमध्ये सुबक अशी भैरोबाची मूर्ती आहे ती आपल्याला पाहायला मिळते. किल्ल्याच्या वरती जाण्यासाठी आपल्याला जिन्याची व्यवस्था इथं बघायला भेटते. थँक्यू. हा मागं पाहू शकता. वरती आल्यानंतर आपल्याला अजून एक जो दरवाजा आहे तो नजरेस पडतो. तो माग आहे आपल्या ह्या हाताला तिथे एक शरबाची जी
कोरलेली एक पाषाणात शिळा आहे ती पाहायला मिळते. तसंच इकडे जे एक हत्तीचं जे शिळा आहे ती पाहायला मिळते आपल्याला. किल्ल्यावरून जवळपास आपल्याला आजूबाजूचा परिसर निहाळता येतो. इथनं तुम्हाला ही भीमाशंकरची जी डोंगररांग आहे ती निहाळता येतो. समोरच दिसतो तो पदरगड आहे आणि त्यामागं सिद्धगड, गोरखगड अशी एक दुर्गशंकल आपल्या नजरेस पडते. पर या साईडला जे कलावंतीचा सुळका, प्रबळगड ह्या साईडला आता भरपूर सारं जे वातावरण आहे ते थोडं चेंज असल्या कारणाने ते दिसत नाही. जवळपास माझ्या 8 वर्षानंतर माझा एक कॉलेज फ्रेंड भेटलेला आहे, किरण. आणि आनंदाची ही गोष्ट आहे की त्याचा आता या पेठ गावाच्या पायथ्याशी हॉटेल सुद्धा आहे. आपल्या हॉटेलचं नाव काय? भैरवनाथ भोजनालय. भोजनालय बरं. आणि आपला मित्र भैरवनाथ भोजनालय. आणि आपला मित्र जो आहे तो पर्यटकांची जेवायची सोय हा करतो. पेठ गावामध्ये माझं हॉटेल आहे. इथं राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केली जाते. तुम्ही माझ्या हॉटेलवरती एकदा जेवणाचा लाभ घ्यावा ही माझी विनंती. आणि काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपल्या? नंबर माझा आहे, मी नंबर देतो 9273433840. दुसरा एक नंबर आहे माझा 7448286525. तर माझ्या मित्र किरणच्या हॉटेलमध्ये तुम्ही सगळ्यांनी या आणि त्याच्या सेवेचा एकदा लाभ घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच शेअर आपल्या मित्रांना नक्की करा.